Press the bell icon on the YouTube app and never miss another update. धुळ्यातील रहिवासी असलेले संजय चौधरी हे रविवारी आपला मुलगा दिनेश याचा पाचोरा येथे साखरपुडा आटोपून आपल्या कारने MH18 BC 0575 धुळ्याकडे येत होते. वीजखेडे गावाजवळ त्यांच्या कारच्या अन बसची समोरासमोर धडक झाली. सदर ही धडक जबरदस्त होती की त्यात चौधरी कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. दरम्यान मृत संजय चौधरी वर दिनेशचे वडील तर मिनल ही बहीण आणि सरलाबाई या काकू होत्या. चौधरी कुटुंबातील MIDC परिसरातील टाटा मोटर्स शेजारी असलेल्या JCB शोरूम जवळ राहतात. चौधरी हे बांधकाम साहित्याजवळ विक्रीचे व्यावसायिक होते. धुळ्यातील ते प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच उद्योग जगातील अनेक चौधरी त्यांच्या निवासस्थानी धावले. पाचोरा येथील मूळ गाव असलेल्या व सध्या धुळ्यात प्रकाश टॉकीज जवळ राहणाऱ्या प्रकाश चौधरी यांच्या मुलीसोबत संजय चौधरी यांचा मुलगा दिनेश याचा विवाह ठरला होता. त्यासाठी दोन वेगवेगळ्या वाहनांमधून चौधरी कुटुंबीय पाचोऱ्याकडे गेले होते. दुपारी साखरपुडा आटोपून सायंकाळी 5 वाजता हे सर्वजण पाचोरा येथे येत असताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पारोडा गावाजवळ 3 किलोमीटर अंतरावर वीजखेडे गावानजीक कडून जळगावकडे जाणारी शिर्डी भुसावळ बस MH20 BL 3943 त्यांच्या कारला समोरासमोर धडकली व सदर ही धडकी इतकी जबरदस्त होती की कारला काही अंतरावर फरफटत नेले. यात कारचा चेंदामेंदा झाला व यात उपवराचे वडील संजय चौधरी, बहीण मिनल चौधरी, काकू चौधरी हे जागेच ठार झाले. आई नीता चौधरी या गंभीर झाल्या होत्या. त्यावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्यांचाही मृत्यू झाला. रवींद्र चौधरी पुतण्या इवान चौधरी यांच्यावर हे गंभीर जखमी झाले व त्यांच्यावर धुळ्यातील उपचार सुरू. बसमधील सौरभ प्रवीण पाटील उंदीरखेडे हा जखमी झाला असून त्यावर पारोडा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.